आगमन 2 ते 3 तास डिले होणार आहे। आजच्या देवी दर्शनाच्या ब्लॉगमध्ये आपण साधारण 40 पेक्षा जास्त देवींचे दर्शन घेतले। नमस्कार मित्रांनो, मी मयूर कांबळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आपण आलेलो आहे काळ्या चौकीला। तिथून आपण जाणार आहे गणेश संकुल वर्कशॉप जवळ। आज देवी आगमनाचा ब्लॉग असणार आहे। मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण गणपती आगमन दाखवले, गणपती दर्शन दाखवले। त्याच्यानंतर आपण गणपतीचं गणेश विसर्जन व्हिडिओ देखील दाखवला। आशा करतो तुम्ही ते व्हिडिओ बघितले असतील। व्हिडिओला लाईक करा। आणि आज घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी देवी आगमनाचा ब्लॉग। तर आज मी पहिल्यांदाच आलो आहे देवी आगमनासाठी। तर खूप एक्सायटेड आहे, काही आयडिया नाही कसं होणार आहे ब्लॉग। तर आपण इथे कसं आलो, आपण आधी आलो कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशन। इथून 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर काळ्या चौकी आहे। आता आपण बरोबर काळ्या चौकीच्या महागणपतीच्या एंट्रन्स गेट समोरच आहे, तुम्हाला दाखवतो। तर इकडे आहे काळ्या चौकीचा महागणपती। या छोट्याशा गल्लीतूनच काळ्या चौकीच्या महागणपतीचे आगमन होते। आणि इथून आतमध्ये म्हणजे बाहेर गेलो तर बाहेर आहे चिंचपोकळीचा चिंतामणीचा एंट्रन्स गेट। त्याच्या राईट साईडला गेलो तर आहे लालबाग परळ। आणि तिथून 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर गणेश संकुल वर्कशॉप आहे। आधी आपण गणेश संकुल वर्कशॉपमध्ये जाऊया, बघूया कोणत्या मंडळाच्या देवीचं आगमन आधी सुरू होतं। त्याच्यानंतर आपण जाऊया परेल वर्कशॉपमध्ये। तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। भेटूया आता आपण गणेश संकुल वर्कशॉपमध्ये। तर मित्रांनो, इकडे आहे काळ्या चौकी। काळ्या चौकीमधून आपण बाहेर आलो आणि काळ्या चौकीच्या समोरच आहे चिंचपोकळी। मित्रांनो, हाच तो लालबाग परळचा रोड, जिकडे गणेश चतुर्थीमध्ये माणसांची एवढी गर्दी असते की गाड्या कमी दिसतात, पण आज एकदम रिकामा आहे। आणि ह्याच लालबाग परळच्या रोडमधून आपण चाललेलो आहे गणेश संकुल वर्कशॉपजवळ। मगाशी आपण होतो काळ्या चौकीमध्ये। काळ्या चौकीचा महागणपती कुठे बसतो ते आपण पाहिले। आणि काळ्या चौकीच्या समोरच चिंचपोकळीचा चिंतामणी बसतो। आणि आता आपण राईट साईडला चाललो आहे लालबाग परळमधून। लालबाग परळच्या थोडंसं 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे गणेश संकुल वर्कशॉप। आधी आपण जाऊया गणेश संकुल वर्कशॉपजवळ, तिकडून कोणत्या देवींचं आगमन होतं ते आपण पाहूया। त्याच्यानंतर आपण जाऊया परळ वर्कशॉपजवळ। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण देवी आगमन शूट करणार आहे। पहिल्यांदाच आलो आहे देवी आगमनासाठी, खूप एक्सायटेड आहे। कसं होतं ते आपल्याला काय आयडिया नाही। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। तर मित्रांनो, आपण गणेश संकुलच्या मागच्या गेटजवळ होतो। तिकडे काहीच गर्दी नव्हती, ना भक्तांची गर्दी होती ना क्रिएटर्सची गर्दी होती। आणि आता आपण बरोबर गणेश संकुलच्या एंट्रन्स गेटजवळ आहे। आतमध्ये जाऊया आपण, काय माहोल आहे, कसा काय अपडेट आहे तो आपण बघूया। आपण काल माझा गणेशा या इंस्टा पेजवर आपण एक अपडेट पाहिली होती, चिरागने टाकली होती की काही मूर्तींचं काम बाकी असल्यामुळे आगमन 2 ते 3 तास डिले होणार आहे। आपल्याला काही असं विश्वास वाटत नव्हता की असं खरंच होईल। आणि आज संडे मेगा ब्लॉक असल्यामुळे आपण कसं अडकून जाऊन खूपच लवकर आलो। आणि आता आपण बरोबर गणेश संकुल वर्कशॉपमध्ये आहे। आतमध्ये जाऊया, देवींचं दर्शन एकदम जवळून घेता येईल आपल्याला गर्दी नसल्यामुळे। तर आता आतमध्ये भेटूया गणेश संकुल वर्कशॉपमध्ये। इकडे राईट साईडला अजूनही देवींच्या मूर्तींचं थोडंसं काम बाकी आहे, तुम्ही बघू शकता। इकडे एक मंडळ आलेलं आहे देवी आगमनासाठी, पण साधारण मूर्तींचं काम बाकी असल्यामुळे थोडा डिले होणार आहे। इकडे काही क्रिएटर्स आलेले आहेत शूटसाठी। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गणेश संकुल वर्कशॉपमध्ये। तुम्ही बघू शकता आपण बरोबर गणेश संकुल वर्कशॉपमध्ये आहे। गणेश संकुल वर्कशॉपमध्ये काहीच गर्दी नाही। आपण गणेश संकुल वर्कशॉप जरा एक्सप्लोर करूया, देवींचे एकदम जवळून शॉट घेऊया, देवींचे दर्शन करूया। तुम्हाला आता दाखवतो देवींचे दर्शन। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गणेश संकुलच्या दुसऱ्या गेटला, मागच्या गेटला।
मगाशी आपण होतो गणेश संकुलच्या एंट्रन्सला, जिकडे क्रिएटरची काहीच गर्दी नव्हती. आपण वर्कशॉपमध्ये गेलो, देवींचे दर्शन घेतलं, एकदम जवळून मूर्त्या पाहिल्या. बऱ्याचशा मूर्तींचे काम बाकी असल्यामुळे आगमन डिले केलेलं आहे. आणि आत्ता आपण गणेश संकुलच्या दुसऱ्या गेटजवळ आहे. तुम्ही बघू शकता गेट देखील बंद आहे आणि गर्दी काहीच नाही. या रोडवर एवढी गर्दी असायची क्रिएटरची की चालायला मुश्किल व्हायचं. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. साधारण हा पूर्ण रोड क्रिएटर्सनी आणि भक्तांनी भरलेला असायचा. हक्का रोड रिकामा आहे. आणि असा आहे गणेश संकुलचा बॅक काय बोलतो त्याला, दुसरा गेट. तिकडे काहीच गर्दी नाही आहे. तर आपण गणेश संकुलमध्ये जाऊन आलो. गणेश संकुल वर्कशॉपमध्ये देवींचे दर्शन घेतले. आगमन काय असं सुरू झालेलं नाही आहे. आता आपण जाऊया परेल वर्कशॉपमध्ये. परेल वर्कशॉपला काय अपडेट आहे तो आपण जवळून बघूया. तर आता आपण भेटूया परेल वर्कशॉपमध्ये. आपलं त्रिशूळ कुठे आहे? आणलं का त्यांनी? अरे दुसऱ्याला घेतलं का? नाही, इकडे आतमध्ये लावलं. आम्ही बाहेर तर मित्रांनो, आता आपण बरोबर आलेलो आहे अरुंधती दादांच्या वर्कशॉपजवळ. तुम्ही बघू शकता, हे साधारण त्यांचं ऑफिस आहे. इथे बुकिंग्स होतात आणि साधारण असं वर्कशॉपची जागा. आणि इथे बाहेर अमीन भाई, वो अभी वो बोलता है रॉड निकालना पड़ेगा इधर से. आपल्या मागे जी मूर्ती होती ती होती खेतवाडीची आई, सर्वात विशाल अशी देवी आईची मूर्ती. परेल वर्कशॉप आपण एकदम एक्सप्लोअर करतोय. जसं आपण मगाशी होतो गणेश संकुल वर्कशॉपमध्ये, तसं आपण परेल वर्कशॉप एक्सप्लोअर करतोय. पहिल्यांदाच परेल वर्कशॉपमध्ये एवढं टाईम थांबता आलं आपल्याला आणि मूर्तिकारांचं काम एकदम जवळून बघता आलं. त्यामुळे आता जाणवलं की मूर्ती बनायला टाईम का लागतो. तर आता एकदम लगबग चालू आहे मूर्तिकारांची, मूर्ती बाहेर देण्यासाठी, आगमनासाठी. आणि आता आतमध्ये परेल वर्कशॉपमध्ये आपण बघू शकतो की बरेचसे क्रिएटर्स आलेले आहेत, जवळून क्लोजअप शॉट घेत आहेत. तुम्हाला आता मी साधारण परेल वर्कशॉप पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवलं. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि आगमनासाठी आता भरपूर टाईम आहे. सकाळी आपण 10 वाजता आलो साधारण. त्याच्या आधी आपण होतो गणेश संकुल वर्कशॉपमध्ये. गणेश संकुल वर्कशॉप पूर्ण एक्सप्लोअर केलं आणि आत्ता आपण बरोबर आहे परेल वर्कशॉपमध्ये. तर आता अजून बघूया आपण काय बघायला भेटतं आपल्याला, कोणत्या देवीचे दर्शन आपल्याला बघायला भेटते. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा.
तर मित्रांनो, हा आहे परेल वर्कशॉपचा मेन गेट। या मेन गेटमधूनच बऱ्याचशा मोठ्या मोठ्या मूर्तींचं आगमन झाले। दरवर्षी आपण परेल वर्कशॉपच्या गेटच्या बाहेरच असायचो आगमनासाठी। आज पहिल्यांदा असं झालं आपण परेल वर्कशॉपमध्ये आलो आहे आणि आपण भरपूर टाईम आपण परेल वर्कशॉपमध्ये एक्सप्लोर केला आणि देवी आईचं दर्शन आपण घेतलं एकदम जवळून। आणि आपल्या मागे देवी आईची मूर्ती आगमनासाठी सज्ज आहे आणि गेटच्या मागे बरेचसे क्रिएटर्स थांबलेले आहेत स्पेस रिव्हिलिंगसाठी आगमनासाठी। आणि जसं मी बोललो, दरवर्षी आपण गेटच्या बाहेरच असतो आगमनासाठी। आज बरोबर परेल वर्कशॉपच्या आतून आपण आगमन पाहूया। खूप एक्सायटेड आहे, मस्त फिलिंग आहे आपली। फर्स्ट टाईम आपण देवी आगमनासाठी आलो आहे। तर आता आपण बघूया देवी आईचे दर्शन एकदम जवळून घेऊया। तर मित्रांनो, सकाळपासून आपण होतो गणेशसंकुल वर्कशॉपमध्ये देवीचे दर्शन घेतले आणि बऱ्याचशा मूर्तिकारांचं काम आपण जवळून पाहिलं। त्याच्यानंतर आपण होतो परेल वर्कशॉप एकदम जवळून एक्सप्लोर करता आलं आपल्याला। सुप्रसिद्ध मूर्तिकारांना आपल्याला जवळून बघता आले आणि परेल वर्कशॉपमध्ये बऱ्याचशा देवी आईचं दर्शन आपण एकदम जवळून घेतले। आणि आता आपण बरोबर आलेलो आहे परेल वर्कशॉपच्या बाहेर। तुम्हाला मी जरा ट्रॉल्या दाखवतो। बऱ्याचशा मंडळाच्या ट्रॉल्या आपल्या समोरच आहेत। त्यांच्या मंडळाच्या देवीचं दर्शन किंवा ते बोलतात ना आगमन खूप डिले होणार आहे, कारण बऱ्याचशा देवी आईचं दर्शन बरेचसं काम पेंडिंग असल्यामुळे। तुम्हाला आता ट्रॉल्या दाखवतो। तर साधारण परेल वर्कशॉपच्या डाव्या साईडला 4 ते 5 ट्रॉल्या आलेल्या आहेत मंडळांच्या। त्या मंडळाच्या देवी आईचे अजून आगमन सुरू झालेले नाही आणि आता दुपारचे वाजलेले आहेत साधारण 12:30। आपण सकाळी 9:30 वाजल्यापासून परेल वर्कशॉप गणेशसंकुल वर्कशॉप हे पूर्ण एक्सप्लोर करतो आहे। तर आता आपण थोडं खाऊ आणि थोड्या वेळानंतर भेटूया। आपला एक यूट्यूबर भेटला आहे, पियुष। तर आम्ही आमचे एक दुसऱ्याचे चॅनल सबस्क्राईब करून घेतो आहे। असंच एक सबस्क्रायबर आपण वाढवू शकतो। आपल्यासोबत आहे प्रणित आणि आता आपल्याला जोडलेला आहे पियुष। आपल्याला वाटलं होतं की ती आधीची मूर्ती आहे। मागे जा मी इथला शॉट घेतो, तो मागून घे। आई जगदंबा।
करा परत. तर मित्रांनो, मगाशी आपण जी मूर्ती पाहिली लोअर परेलची माता प्रभावळ आहे, ते बोललं जातं की लालबागच्या राजाचा प्रभावळ लोअर परेलच्या मातासाठी वापरलं जातं. आता समोरच एक देवी येते, त्या देवीचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि अजून आपण घरी गेलेलो नाही आहे. अजून आपण परेल वर्कशॉपच्या समोरच आहे. आजच्या देवी दर्शनाच्या ब्लॉगमध्ये आपण साधारण 40पेक्षा जास्त देवींचे दर्शन घेतले. देवींचं वेगवेगळं रूप पाहिलं, वेगवेगळ्या मंडळाच्या देवींचे दर्शन घेतले. आणि आज बऱ्याचशा मूर्तींचं काम पेंडिंग असल्यामुळे देवी आगमन खूप डिले झालं. ज्या देवींचं आगमन साधारण 10 ते 11 वाजता होतं, ते साधारण 2 वाजल्यापासून देवी आगमन सुरू झालं. आणि आपण तो मधला वेळ होता, तर मधल्या वेळामध्ये आपण गणेश संकुल वर्कशॉप पूर्ण एक्सप्लोर केलं. त्याच्यानंतर आपण गेलो परेल वर्कशॉपमध्ये. परेल वर्कशॉप देखील एकदम एक्सप्लोर केलं. प्रत्येक मंडळाच्या देवींचं दर्शन आपण एकदम जवळून बघितले, दर्शन शूट केले.
आणि त्याच्यानंतर आपण इथं परळ वर्कशॉपमध्येच थांबलो, बाहेर आलो आणि बऱ्याचशा देवींचे आगमन आपण पाहिले. आणि आता आपण थांबलेलो आहे ते म्हणजे खेतवाडीच्या आईच्या दर्शनासाठी. ते जो ग्रँड आगमन असतो ना तो पाहण्यासाठी थांबलो आहे आपण. तर तुम्ही स्टे ट्यून फॉर खेतवाडीच्या आईच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, फायनली ज्या खेतवाडीच्या आईच्या दर्शनासाठी आपण आलो होतो, भव्य दिव्य मूर्ती ती म्हणजे खेतवाडीची आई आणि मूर्तिकार सुप्रसिद्ध अरुण दत्ते सर. आणि आता ती मूर्ती आपल्या समोरच आहे. साधारण सकाळी 10 वाजल्यापासून आपण लालबाग परळमध्ये फिरतोय आणि फायनली द वेट इज ओव्हर. मला आता खेतवाडीच्या आईच्या मूर्ती दाखवतो.